विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, बृहन्मुंबई लिपिक परीक्षा ही 2 तारखेपासून सुरू होणार आहे. तर या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक असतो समाजसुधारक. त्यावर आधारित आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 150+ प्रश्न बघायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये आपण नोट डाऊन करून घेऊ शकता. जर आपला कंप्लीट अभ्यास झाला असेल आणि आपल्याला एक जर फुल लेंथ टेस्ट जर सॉल्व करायची असेल, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील, 200 मार्क्स आणि 100 मिनिटे वेळ, म्हणजे जसा तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तयार केली आहे. ही टेस्ट फक्त तुम्हाला ₹1 भेटेल. याकरिता तुम्हाला ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा आपण प्ले स्टोअरवर जाऊन हे नाव टाका ज्ञानवंदन एज्युकेटर आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ₹1 विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज परचेस करा. त्यासोबत जर आपल्याला मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष 500+ प्रश्न ई बुक पाहिजे असेल तर ते देखील घेऊ शकता. त्यासोबत 25 ऑनलाईन टेस्ट आहेत, त्या देखील आपण विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करू शकता. याची जी प्राईज आहे ती आहे ₹100 फक्त. आणि आपण टेस्ट दिल्यानंतर आपल्याला जेवढेही मार्क पडतील त्यानुसार आपल्याला आपला रँक विद्यार्थी मित्रांनो देखील या ठिकाणी कळणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, डॅश महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील राजकीय संस्था आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तर ही जी संस्था आहे ती आहे बॉम्बे असोसिएशन. पुढील क्वेश्चन, इसवी सन 1859 भारतातील व्यापार उद्योग यांवर कर बसविणारे एक ब्रिटिश शासनाने मांडले होते. हे विधेयक कोणत्या नावाने ओळखले जाते? थोडा अवघड क्वेश्चन आहे, परंतु एकदा बघून घ्या. हा जो विधेयक आहे त्याचं नाव होतं लायसन्स बिल. पुढील क्वेश्चन, इसवी सन 1845 मुंबईत स्थापन झालेल्या जात प्रसारक सभेच्या मराठी विभागाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर हे होते दादोबा पांडुरंग. पुढील क्वेश्चन, बॉम्बे असोसिएशन अँड मेडिकल सोसायटी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्थापनेत सहभागी कोण होते? तर ते होते भाऊदाजी लाड व नाना शंकर सेठ. पुढील क्वेश्चन, ब्रिटिश शासनाने स्थापन केलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद व मुंबईचे विद्यापीठाचे फेलो कोण होते? ते होते भाऊदाजी लाड. पुढील क्वेश्चन, एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या डॅश यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मदाय दवाखाना चालविला. तर हे आहेत डॉक्टर भाऊदाजी लाड. पुढील क्वेश्चन, इसवी सन 1832 दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इसवी सन 1840 दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक कोणी सुरू केले? तर ते सुरू केलं आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी. पुढील प्रश्न, हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या डॅश यांनी पुनरुज्जीवनवादी सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तनवादाचा पाया घातले असे यथार्थतेने म्हटले जाते. तर हे आहेत बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर पुढील क्वेश्चन, विधवा विवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणी लिहून घेतला? तर हे आहेत बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न, श्रीपती शेषाद्री परुळेकर या अल्पवयीन ब्राह्मण मुलाला शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेतले व सनातनी वर्गाचा रोष सोडवून घेतला, हे कोण? तर ते आहेत बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न, इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित यांसारख्या विषयावरील मराठीतील पहिली पाठ्यपुस्तके रचणाऱ्या यांच्याकडेच मुंबई इलाक्यातील शिक्षण खात्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान जातो. तर हे आहेत बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न, शून्य लब्धीवर मराठी भाषेत पुस्तक लिहिले व प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यांचे संशोधन करून त्यावर विद्वत्तापूर्ण लेख लिहिले. तर हे आहेत बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न, राष्ट्रजागृतीचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावादाचे आद्य प्रवर्तक अशा विविध संथांनी डॅश यांचा यथार्थ गौरव केला जातो. उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. 2 मार्च 1888 रोजी ड्यूक ऑफ नॉटच्या सत्कार समारंभात सध्या शेतकऱ्यांच्या वेशात हजर राहून शेतकऱ्यांच्या स्थितीचे दर्शन घडविले.
तर हे आहेत समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न, बालविवाह, हुंडा, बहुपत्निकत्व, जाती व्यवस्था यांसारख्या हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांना प्रखर विरोध करणारे व स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणारे डॅडॅश हे सुधारणांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत अथवा कृतीत मात्र कमी पडले असे नाईलाजाने म्हणावे लागते. तर हे आहेत गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न, परमहंस सभेचे सभासद असलेल्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींना प्रखर विरोध करून स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह यांचा जोरदार पुरस्कार केला. तथापि त्यांनी स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारला असल्याने त्यांच्या या प्रयत्नांची फारशी दखल घेतली गेली नाही. तर हे आहेत बाबा पद्मनजी. पुढील प्रश्न, मुंबई इलाक्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य, मुंबई विद्यापीठाचे फेलो व म्युनिसिपल कमिशनचे सदस्य कोण आहेत? ते आहेत नानाशंकर सेठ. पुढील प्रश्न, 19व्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई इलाक्याच्या सार्वजनिक जीवनात आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या डॅडॅश या समाजसुधारकात जस्टिस ऑफ पीस ही पदवी देऊन ब्रिटिश सरकारने गौरविले होते. तर हे आहेत नानाशंकर सेठ. पुढील प्रश्न, इसवी सन 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली. या कायद्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात लोकमत उभे करण्यात कोणी मोठा हातभार लावला? हे आहे नानाशंकर सेठ. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण चांगल्या पद्धतीने प्रश्न बघतोय, पण लक्षात घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये थँक्यू असा मेसेज टाईप करायचा आहे. लक्षात घ्या, असं केल्याने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की आपण जे कंटेंट तयार करतोय त्याचा विद्यार्थी मित्रांना नक्कीच फायदा होतोय. पुढील क्वेश्चन बघतोय, इसवी सन 1823 मध्ये मुंबई येथे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. ते आहेत नानाशंकर सेठ. पुढील क्वेश्चन, इसवी सन 1848 मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली. तर हे आहेत नानाशंकर सेठ. पुढील क्वेश्चन, मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी निजीभाय यांच्याबरोबरच डॅडॅश यांनीही विशेष प्रयत्न केले. ते आहेत नानाशंकर सेठ. 23 नंबरचा प्रश्न, एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या वेळप्रसंगी दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे सरकार या देशाचा कारभार पाहत आहे अशा शब्दात ब्रिटिश शासनावर टीका केली. तर हे आहेत लोकहितवादी. अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करत असताना डॅडॅश यांनी 1857चे भिल्लांचे बंड मोडून काढले. ते आहेत दादोबा पांडुरंग. पुढील क्वेश्चन, स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्वांचा स्वीकार करावायचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणायचे असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात 19व्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास डॅडॅश यांनी स्थापन केलेल्या मानवा धर्मसभा व परमहंस सभा यांचा उल्लेख करावा लागेल. तर ते आहेत दादोबा पांडुरंग. अजूनही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न बघायचे आहेत, परंतु लक्षात घ्या BMC कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदाकरिता आपण जी कंप्लीट टेस्ट सिरीज बनवली आहे त्यामध्ये 18,000+ प्रश्न आहेत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, मुंबई जिल्हा विशेष प्रश्न हे सर्व भेटणार आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 500 रुपये. ही मटेरियल आपण परचेस करू शकता. त्याकरिता ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यासोबत BMC निरीक्षक परीक्षा यामधील मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर आधारित 900+ प्रश्न अवेलेबल आहेत. 35 ऑनलाईन टेस्ट आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 199 रुपये. हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता. यानंतर पुढील क्वेश्चन आहे, दुर्गाराम मंचाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी इसवी सन 1844 मध्ये मानवधर्म सभा या संस्थेची स्थापना कुठे केली? ती केली आहे सुरत या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. तर ती केली आहे 31 जुलै 1849ला. हिंदू धर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यावर प्रकाश टाकणारी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली. उत्तर आहे बाबा पद्मनजी यांनी. नेक्स्ट, सन 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेष तत्वाने कोणाला देण्यात येते?
आन्सर आहे आत्माराम पांडुरंग. पुढील क्वेश्चन. डॅडॅश रोजी मुंबईतील कोळीवाडा येथील समारंभात ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिली गेली. तर ही देण्यात आली आहे 11 मे 1888ला. पुढील क्वेश्चन. महात्मा फुले यांचे सहकारी नारायणराव लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सोसायटी या नावाची गिरणी कामगारांची भारतातील पहिली संघटना स्थापन केली. तर ती कधी करण्यात आली? तर 1884ला. नेक्स्ट. महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाच्या आणि समाज परिवर्तनाच्या दिशेने महात्मा फुले यांनी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना होय. महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ती केली आहे 24 सप्टेंबर 1873ला. नेक्स्ट. डॅडॅश या प्रथाद्वारे ज्योतिबा फुल्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले व त्यांच्या दुःखाला वाचा फोडली. तर हे आहे शेतकऱ्यांचा सूड हे पुस्तक. पुढील प्रश्न. ज्योतिबा फुले यांनी आपल्या डॅडॅश या प्रथांमधून तथाकथित उच्च वर्णीयांकडून शूद्रांची कशा प्रकारे पिळवणूक केली जाते याचे विदारक दर्शन घडविले. तर हे ग्रंथ आहेत ब्राह्मणांचे कसब व गुलामगिरी. पुढील प्रश्न. विधवा विवाहाला धार्मिक अधिष्ठान लाभावे म्हणून करवीर व संकेश्वराच्या शंकराचार्यांकडे दाद मागितली. तर ते आहेत विष्णुशास्त्री पंडित. पुढील प्रश्न. मराठी भाषेचे शिवाजी म्हणविल्या जाणाऱ्या परंतु सामाजिक सुधारणाच्या बाबतीत मात्र आपले प्रतिगामित्व सिद्ध करणाऱ्या डॅडॅश यांनी रानडे, फुले, आगरकर यांसारख्या कर्त्या समाजशोधकांवर टीकेची झोड उठविली. आन्सर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. पुढील क्वेश्चन. डॅडॅश यांनी लिहिलेला अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर ते आहे रा. गो. भांडारकर. पुढील प्रश्न. गांधीजींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघातर्फे 11 फेब्रुवारी 1933 रोजी हरिजन या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हरिजनचे पहिले संपादक म्हणून कोणाचा निर्देश कराल? आन्सर आहे R.V. शास्त्री यांचा. पुढील प्रश्न. स्त्रियांच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या डॅडॅश या आनंदशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत. आन्सर आहेत पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न. ॲम्स्टरडाम येथे भरलेल्या जागतिक उदार धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध कोणी वाचला? आन्सर आहे महर्षी वीरा शिंदे. पुढील प्रश्न. इसवी सन 1870मध्ये विधवा विवाह या प्रश्नावर शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात एक परिषद भरली होती. ही परिषद कोठे भरली होती? उत्तर आहे पुणे. इसवी सन 1917मध्ये राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? आन्सर आहे महर्षी वीरा शिंदे. नेक्स्ट. इसवी सन 1923मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे. नेक्स्ट. बडोदाधिपती सयाजीराव महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे गोपाळराव काशीराव गायकवाड. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान बडोदा संस्थानास मिळवून दिला. तर ते आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड. विवाह विच्छेदनाचा कायदा संमत करून तो अंमलात आणणारे भारतातील पहिले राज्य ते आहे बडोदा संस्थान. इसवी सन 1917मधील काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात वीरा शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला. काँग्रेसने हा ठराव संमत केला. काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? आन्सर आहेत ॲनी बेझंट. नेक्स्ट. पुण्यातील सार्वजनिक सभेच्या स्थापनेतील पुढाकार व सार्वजनिक सभेच्या कार्यातील अग्रेसरत्व यामुळे डॅडॅश यांना सार्वजनिक काका म्हणून संबोधले जाते. तर ते आहेत गणेश वासुदेव जोशी. पुढील प्रश्न. इसवी सन 1871मध्ये सार्वजनिक काकांच्या धर्मपत्नी डॅडॅश यांनी पुण्यात स्त्री विचारवती या सामाजिक संस्थेची स्थापना केली. उत्तर आहे सरस्वतीबाई जोशी. त्यानंतर पुढील क्वेश्चन. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेवर वर्चस्व मिळवल्यानंतर 1895मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी कोणती संस्थेची स्थापना केली? आन्सर आहे डेक्कन सभा. पुढील प्रश्न. सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रातील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले.
ही सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष कोण होते? तर ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. तसेच खाली कमेंट बॉक्समध्ये थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायचं आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला BMCच्या फ्री ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपण आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. किंवा डाउनलोड करण्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 या क्रमांकावर व्हॉट्सअप देखील करू शकता. पुढील प्रश्न आहे, सन 1936मध्ये लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॅडॅश हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. तर तो आहे बुद्ध अँड हिज धम्म. त्यानंतर पुढील क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू बिअर दी शूद्राज हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला? तर तो केला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना. इसवी सन डॅडॅशमध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. उत्तर आहे 1886मध्ये. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाच्या काळातूनच पुढे महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळ उभी राहिली. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर या चळवळीला नेतृत्व लाभले होते. ते लाभले होते राजर्षी शाहू महाराज यांचे. राजर्षी शाहूंचा जन्म इसवी सन 1874मध्ये कागलच्या खाटके घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव काय? तर ते आहे यशवंतराव जयसिंगराव घाटगे. पुढील प्रश्न, निरनिराळ्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातीन्याय वसतिगृहे स्थापन केली. ते आहेत राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता डॅडॅश यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना म्हणावी लागेल. ते आहे बुकर टी वॉशिंग्टन. पुढील प्रश्न, सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीसा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या निबंधमालेद्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी निबंधमाला कधी सुरू केली? ती केली आहे इसवी सन 1874ला. पुढील क्वेश्चन, दी हाय कास्ट हिंदू वुमन या सुप्रसिद्ध ग्रंथाचे कर्त्या म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल? तर त्या आहेत पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांच्या वैयक्तिक जीवनात व महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात प्रचंड खळबळ माजविणारे वेदोक्त प्रकरण घडले इसवी सन 1899ला. इसवी सन 1920मध्ये माणगाव येथे अस्पृश्यता निर्मूलन परिषद आयोजित केली व याच परिषदेत मागासवर्गीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. तर ते केलं राजर्षी शाहू महाराज यांनी. भोगावती नदीवर राधानगरी हे धरण कोणी बांधले? तर ते बांधलं आहे राजर्षी शाहू महाराज यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये मुंबई शहर व महानगरपालिका विशेष यावर आवर्जून प्रश्न विचारले जाणार आहे. याकरिता तुम्ही काय करायचे, तर हे जे आपलं ईबुक आहे 500+ प्रश्नांचं ते आपण घ्यायचं आहे. त्यासोबत ते सर्व अभ्यास झाल्यानंतर आपण ऑनलाईन टेस्ट द्यायचे आहेत. 25 ऑनलाईन टेस्ट आहेत, त्या देखील द्या, म्हणजे तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 100 रुपये. याकरिता ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करून घ्या. यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसवली. ते आहेत राजर्षी शाहू महाराज. निषेधाचा प्रतिकात्मक मार्ग म्हणून जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे डॉक्टर आंबेडकरांनी कधी दहन केलं? ते केलं आहे 25 डिसेंबर 1927ला. पुढील प्रश्न, दिनमित्र या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? तर ते आहेत मुकुंदराव पाटील. नेक्स्ट, डॅडॅश यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट, छत्रपतींच्या मृत्यूनंतर 1922च्या गणेशोत्सवापासून छत्रपती मेळा कोणी सुरू केला? ते आहे केशवराव जेथे. रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज हे संस्थेचे पहिले महाविद्यालय कोणत्या वर्षी सुरू केले? ते केलं आहे इसवी सन 1947ला. पुढील प्रश्न, शिक्षणाची गंगा खेडोपाडी व गरिबातील
गरिबांपर्यंत पोहोचविणाऱ्या डॅश यांना आधुनिक भगीरथ म्हणून गौरविले जाते? ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. पुढील प्रश्न, प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1935 मध्ये सातारा येथे सिल्वर ज्युबिली स्थल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. ते सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं सध्याचं नाव आहे महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज. पुढील प्रश्न, राष्ट्रवादी विचारांचा जनसमुदायात प्रचार व प्रसार करण्यासाठी सन 1894 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव, सन 1896 मध्ये सार्वजनिक शिवजयंती हे उत्सव सुरू केले. ते आहेत लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांना मुंबईहून हार्डिंग्स या बोटीने मंडालेच्या तुरुंगात नेण्यात आले होते. तर डॅश या बोटीने त्यांना मंडालेहून परत मुंबईस आणण्यात आले होते. त्या बोटीचं नाव आहे मेयो. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी सन 1916 मध्ये स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाचे पहिले कुलपती कोण? ते आहेत राघव भंडारकर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 75 व्हिडिओ बघितलेत. टोटल आपणाला 158 विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायचे आहेत. लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. तर आपण काय करणार आहे, तर जमलं तर आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी आपण न्यू व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आणणार आहोत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500 लाईकचं टार्गेट आहे. तर लाईक करण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कंजूसी बाळगू नका. तसेच खाली थँक्यू देखील कमेंट करा. तसेच आपल्याला कोणतीही टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून विद्यार्थी मित्रांनो टेस्ट परचेस करा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला. तर पुढील व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात. थँक्यू.